नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो। आपण बघणार आहोत जीके, जे पेपरला वारंवार प्रश्न रिपीट होतात आणि हे फक्त प्रश्नच नसून एका प्रश्नावर तुमचे जवळपास 3 ते 4 प्रश्न असे विश्लेषण होणार आणि हेच प्रश्न किंवा यातलेच काही प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला 100% विचारले जाणार। आणि हा जो चॅनल आहे हा फक्त जीकेसाठी आहे। ज्या कोणा विद्यार्थ्यांचं जीकेचा समजत नसेल, पाठ होत नसेल, कोणता अभ्यास करावा, खूप मोठं सिलेबस आहे, त्यांनी या चॅनलला सबस्क्राइब करावं आणि इतरांना सुद्धा शेअर करावं। चला तर वेळ न घेता पहिला प्रश्नाला सुरुवात करू। पहिला प्रश्न स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला इथे। पहिला प्रश्न आहे मेळघाट, इथे दिसतंय मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मेळघाट प्रोजेक्ट टायगर इथे ग्रीनमध्ये दिसतंय, कोणत्या जिल्ह्यात आहे म्हटलं तर अमरावतीमध्ये। ठीक आहे, मेळघाट व्याघ्र प्रकल्प ज्याला बोलतो। आणि प्रोजेक्ट टायगर हे भारतामध्ये कधीपासून सुरुवात आहे तर 1973 पासून प्रोजेक्ट टायगरला भारत सरकारने परवानगी दिलेली आहे। हा एक प्रश्न झाला। एक पेपरला असं पण येतं की प्रोजेक्ट टायगर कधीपासून सुरुवात झाली तर 1973। दुसरा एक प्रश्न याच्यावर बनतो की भारतामध्ये व्याघ्र प्रकल्पाचे जनक असे कोणाला म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे कैलास सांकला। हे सगळे प्रश्न पेपरला आलेत पोलीस भरतीलाच। कैलास सांकला म्हणून एक व्यक्ती आहे ज्यांना व्याघ्र प्रकल्पाचे जनक म्हणतात। आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा पेपरला एक प्रश्न येतो अजून की महाराष्ट्रातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प कोणते? तर मेळघाटच आहे। कोणता आहे? मेळघाट महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प। आणि महाराष्ट्रातील बघा फरक आहे, व्याघ्र प्रकल्प वेगळा आणि राष्ट्रीय उद्यान वेगळा। महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प हा मेळघाट आणि महाराष्ट्रातील पहिला राष्ट्रीय उद्यान जर विचारलं तर चंद्रपूरमधला कोणता आहे तर ताडोबा। ताडोबा हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे। काय? राष्ट्रीय उद्यान हे वेगळं आहे आणि व्याघ्र प्रकल्प वेगळं। ठीक आहे, हा एक प्रश्न झाला। जर प्रश्न आला की महाराष्ट्रातील वाघाची राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते तर त्याचं उत्तर असणार नागपूर। कोणतं असणार? नागपूर। हे झालं व्याघ्र प्रकल्पावर। ठीक आहे, त्यानंतर भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प जर विचारला तर जिम कॉर्बेट आहे, जो उत्तराखंड राज्यामध्ये आहे। ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघू आपण आता। पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतोय, हे बघा इथे दिलंय तुम्हाला। प्रोजेक्ट टायगर हा व्याघ्र संवर्धन कार्यक्रम जो 1973 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात सुरू झाला। पेपरला असं पण येऊ शकतं की प्रोजेक्ट टायगर कोणाच्या कार्यकाळात सुरू झाला तर पंतप्रधान इंदिरा गांधी। त्यानंतर दुसरा प्रश्न बघू आपण। दुसरा प्रश्न स्क्रीनवर आलाय तुमच्या, इथे दिसतंय तुम्हाला बांद्रा वर्ली सी लिंक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? हे सगळे जे प्रश्न आहेत हे मुंबई पोलीसला विचारलेले प्रश्न आहेत। ठीक आहे, मग बांद्रा वर्ली सी लिंक हे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले असा जर प्रश्न आला तर याचं उत्तर आहे किती तर 2010 साली बांद्रा वर्ली सी लिंकचं सुरुवात झाली। बांद्रा वर्ली सी लिंक प्रश्न येतं किती किलोमीटर लांबीचं आहे तर हा पण येऊन गेला पोलीस भरतीला, तर 5.6 किलोमीटर लांब आहे। याच्याबद्दल सुद्धा आपण संपूर्ण माहिती आता बघणार आहोत। बांद्रा वर्ली हा जो दिसतोय हा बांद्रा वर्ली सी लिंक आहे जो मुंबईमध्ये माहीमला आहे। त्यानंतर इथे दिसतंय तुम्हाला त्याच्याबद्दल डिस्क्रिप्शन माहिती, इथे दिसते बांद्रा वर्ली एकूण लांबी किती 5.6 किलोमीटर। ठीक आहे, आणि रुंदी वगैरे एवढं येत नाही रुंदी। त्यानंतर इथे दिसते तुम्हाला खाली दिगा कन्स्ट्रक्शन कोणी केले हे येऊ शकतं पेपरला की बांद्रा वर्ली सी लिंकचं बांधकाम कोणत्या कंपनीद्वारे केलं तर HCC हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे। त्यानंतर हे कन्स्ट्रक्शन स्टार्ट 2000 मध्ये झालं होतं इसवी सन। त्यानंतर 30 जून 2009ला रेडी झाला आणि ओपन झाला 24 मार्च 2010 रोजी। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू। नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा इथे, भारतातील पहिली सोलर सिटी कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले तर मध्य प्रदेश याचं उत्तर आहे। भारतातील पहिली सोलर सिटी मध्य प्रदेश। मध्य प्रदेश म्हटलं तर भारतातील महाराष्ट्राला लागून उत्तरेकडील असणारं एक राज्य आहे। मध्य प्रदेशसोबत महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांची सीमा लागतात। किती जिल्हे? 8 जिल्हे लागतात। त्यानंतर मध्य प्रदेशबद्दल जर सांगायचं की साऊथ आफ्रिकेतून जे आपण चित्ते आणले होते सुरुवातीला कोणत्या राज्यात सोडले तर मध्य प्रदेशमध्ये, आणि तो राष्ट्रीय उद्यान पेपरला विचारले कुनो। कोणता राष्ट्रीय उद्यान आहे? कुनो। राजधानी आहे मध्य प्रदेशची भोपाळ, आणि भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या वर्षीची आहे तर 1984 साली। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण। नेक्स्ट क्वेश्चन स्क्रीनवर येतोय,
बघा इथे दिले तुम्हाला लोकसभेत सदस्य होण्यासाठी किमान वय मर्यादा किती पाहिजे. लोकसभेचं जर एखादी निवडणूक लढवायची असेल किंवा सदस्य व्हायचं असेल तर त्यासाठी एकूण वयांची अट आहे 25 वर्ष. ठीक आहे, लोकसभेत किती 25 वर्ष. महाराष्ट्रातून लोकसभेचे एकूण सदस्य किती जातात तर 48. सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्याचे आहे तर राजस्थान यूपीचे सर्वाधिक लोकसभेचे सदस्य यूपीचे 80 आहे. यूपीमधून किती जातात तर 80. महाराष्ट्रातून किती जातात 48. एकूण लोकसभा सदस्य संख्या किती आहे म्हटलं तर 552. किती आहे टोटल 552. पण 552 डायरेक्ट निवडून जातात का तर नाही. 552 पैकी 530 हे राज्यांचे प्रतिनिधित्व करतात. म्हणजे एकूण राज्य 28 आहे त्यापैकी प्रतिनिधी किती करतात 530. 20 हे सदस्य केंद्रशासित प्रदेशातून निवडून जातात आणि 2 हे अँग्लो इंडियन समाजातून निवडून जातात. पुढे एक महत्त्वाची माहिती आहे. 104व्या घटनादुरुस्तीनंतर 2 पदे देखील रद्द होणार आहे. पेपरला येऊ शकतं खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे अँग्लो इंडियनचे पद रिक्त होणार म्हणजे कमी करण्यात आले तर 104वी घटनादुरुस्ती. ठीक आहे, समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्या पुढे. नेक्स्ट क्वेश्चन दिसतं इथे बघा. मॅकमोहन ही कोणत्या 2 देशाची सीमारेषा आहे. मॅकमोहन कोणत्या 2 देशादरम्यान आहे तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल आता स्क्रीनवर दिसतंय. मॅकमोहन ही भारत आणि हे बघा हे भारताचा मॅप आहे इथे तुम्हाला दिसेल. इथे बघा हा असा चीन लागलाय भारत आणि चीन. मॅकमोहन भारत पाकिस्तान रेड क्लिप रेषा. ठीक आहे, भारत आणि इथे भारत आणि श्रीलंका. एक मिनटं. आणि ह्या पहिला मॅकमोहन बघा मॅकमोहन काय भारत आणि चीन दरम्यान भारतातील 2 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश आणि 3 राज्य लागतात. एक लागतो लडाख लागतो, जम्मू काश्मीर लागतो, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, त्यानंतर सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश असे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश लागले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.